खरं ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीपासून आहे आणि ज्याचं उत्तर उदाहरण म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये अध्याय 4 आणि ज्याचा 11वी ओवी आहे ती म्हणते, "था मा प्रबंधते तांतस्तैव भजाम्यहम मम वर्मानुवर्तन मे मनुष्य पार्थः सर्वशः." म्हणजे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की तुम्ही ज्या पद्धतीत मला बघता त्या पद्धतीत मी तुम्हाला उत्तर देतो. आणि श्रीकृष्ण कोण आहेत? तर आपण पाहिलं तर श्रीकृष्णाचं जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं किंवा यशोदा मातेने जेव्हा त्याच्या तोंडात आ केल्यावर दिसलं, तेव्हा सगळं युनिवर्स, सगळी सृष्टी दिसली, सगळं ब्रह्मांड दिसलं. श्रीकृष्ण म्हणजेच ब्रह्मांड आहे. आणि इथे क्लिअर कट सांगितलंय की ब्रह्मांडाकडे, श्रीकृष्णाकडे आपण ज्या भावनेतून जी गोष्ट मागतो ती गोष्ट आपल्याला मिळते. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही रात्रंदिवस टेन्शन 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 घेत असाल तर देव म्हणणार टेन्शन घे. तुम्ही रात्रंदिवस या फिलिंग मध्ये असाल, सरेंडर फिलिंग मध्ये असाल, जर तुम्ही देवाला पूर्ण सरेंडर केलेलं असेल किंवा आता परमेश्वराची इच्छा ह्या भूमिकेवर जर तुम्ही असाल, या मेंटॅलिटीत तुम्ही असाल, तर निश्चित देव म्हणतो ओके, मी तुला तारून घेऊन जातो. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन पण तेच सांगतं की तुम्ही युनिव्हर्सला जी गोष्ट मागता ती गोष्ट आपल्याला मिळते. आणि खूप केअरफुली मागा. युनिव्हर्सला मागताना नुसतं मागता म्हणजे तोंडाने मागता असं नाही, बऱ्याचदा ते फिलिंग पण असतं की तुम्ही काय फील करता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं वाटतं की यार हा त्रास मला नाही व्हायला पाहिजे, त्रास मला नाही व्हायला पाहिजे, आणि तुम्ही त्या गोष्टीचा स्ट्रेस घेतलेला असतो. ज्या क्षणाला तुम्ही स्ट्रेस घेता याचा अर्थ तुम्ही एक्सपेक्ट करता की ते वाईट तुमच्यासोबत होणार आहे, आणि ते तसंच होतं. कारण सिंपल आहे, परमेश्वराला किंवा सृष्टीला, ब्रह्मांडाला जे मागू आपण, मागू म्हणजे तोंडाने, आपल्या फिलिंग्सने, आपल्या ऍक्टने, म्हणजे आपण जे काम करतो त्याने, त्याच पद्धतीत आपल्याला परत मिळणार आहे. सो काय मागताय तुम्ही? बी केअरफुल. इफ यू आर आस्किंग समथिंग रॉंग, चेंज करा, पॉझिटिव्हली मागा आणि बिंदास राहा. बघा काय